Good morning friends. Today we will start with the new article 4 minutes that get you hired, which is written by Connie Brown and Barbara Steinberg. Actually in the present article there is information about the important interview techniques. It is based on this main theme of interview techniques or tips. About the information about the writer, actually Connie Brown and Barbara Steinberg, both are the famous female writers. They both actually their contribution is towards the success or growth in the business. They both have written so many books related with the business success. त्यांनी जे रायटिंग केलेले आहे त्याच्यामध्ये त्यांनी बिझनेसमध्ये कशा प्रकारे यशस्वी आपण होऊ शकतो त्याच्याविषयी त्यांनी बरेच पुस्तकं लिहिलेली आहेत. बोथ व्हेरी फेमस रायटर्स, दोघी खूप फेमस अशा रायटर आहेत. द प्रेझेंट आर्टिकल ॲक्च्युली व्हेरी इम्पॉर्टंट. ॲक्च्युली इट इज नथिंग बट द सेल्फ गाईड फॉर द रीडर्स. आजचे जे आर्टिकल आपण डिस्कस करणार आहोत ते ॲक्च्युली आपल्या स्टुडंटसाठी किंवा रीडर्ससाठी आपण इंटरव्ह्यूला जात असताना कोणकोणत्या टेक्निक आपण फॉलो केले पाहिजेत त्याच्याविषयीचं आहे. ॲक्च्युली इन द स्टार्टिंग ऑफ द आर्टिकल देर इज द ॲक्च्युली इन्फॉर्मेशन अबाउट वन इन्सिडेंट ऑफ 28 years ओल्ड लेडी. सुरुवात करत असताना त्या आर्टिकलमध्ये 28 वर्षांच्या एका तरुणीचा अनुभव सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये ॲक्च्युली शी वॉज वर्किंग in night and going to college in the day. After the so much hard work, she wanted to be a teacher. म्हणजे ती दिवसा कॉलेजला जायचे, संध्याकाळी ते अभ्यास करायचे. त्याच्यामधून तिनं पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण पूर्ण केलं आणि ते झाल्यानंतर तिला शिक्षक बनण्याची इच्छा होती. अँड शी वॉन्टेड टू बी अ टीचर इन द एलिमेंटरी स्कूल. अँड वन ऑफ हर फ्रेंड ॲक्च्युली टोल्ड अबाउट इंटरव्ह्यू इन दॅट स्कूल. जे एका त्यांच्या कोणीतरी मैत्रिणीनं तिला सांगितलं की एका स्कूलमध्ये त्या ठिकाणी इंटरव्ह्यू आहे. व्हेनेवर शी गोज इन फॉर द इंटरव्ह्यू इन फ्रंट ऑफ द प्रिन्सिपल, हर ॲक्च्युली शी वॉज शिवरिंग और शी वॉज अनेबल टू स्पीक विथ अ कॉन्फिडंट इन फ्रंट ऑफ द इंटरव्ह्यू कमिटी. म्हणजे ज्यावेळी ती तिथं गेली त्याच्यावेळी तिला भीती वाटल्यामुळं ती सगळ्या कमिटी मेंबरच्या पुढं बोलू शकत नव्हती. So she tells to the principal that she is not okay and she rejected for that for the post of that teacher. ज्यावेळी ते इंटरव्ह्यू झाला त्याच्यानंतर तिला रिजेक्ट केलेलं होतं. The reason told by the principal was that the person who is not able to speak in front of the committee of the members in the time of the interview, how she would be the teacher or how she is able to speak in front of the all class. म्हणजे एखादी व्यक्ती असेल जी इंटरव्ह्यूमध्ये बोलू शकत नसेल ती कशी काय एखाद्या वर्गाला शिकवू शकेल किंवा ती शिक्षक होऊ शकेल काय, अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला गेलेला होता. सो वी कॅन अंडरस्टँड दॅट व्हाईल गोईंग और एंट्रिंग फॉर द इंटरव्ह्यू देर आर सम टिप्स वी हॅव टू फॉलो. म्हणजे ज्यावेळी आपण इंटरव्ह्यूला जात असेल त्यावेळी आपण काही टिप्स फॉलो करणं आवश्यक आहे. ॲक्च्युली we know that in the 100% it goes 7% for the feelings and attitude of our words, behind our words, then 38% which comes to the actual speaking, and the remaining 55% for the facial expressions. ज्यावेळी आपण जात असतो इंटरव्ह्यूला त्याच्यावेळी आपण बोलणारे इंटरव्ह्यू देणारे वी आर ओनली वन पर्सन, म्हणजे आपण फक्त एकटी व्यक्ती असतो, परंतु आपल्याला ऑब्झर्व करण्यासाठी त्या ठिकाणी कमिटी असते. त्याच्यामुळं आपल्या बोलण्यापेक्षाही आपल्या चेहऱ्यावरती कोणते हावभाव आहेत त्याच्यावरती आपल्याला पुढे जज केलं जात असतं. सो इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट पॉईंट व्हेनेवर वी गो फॉर एनी इंटरव्ह्यू. म्हणजे आपण कुठल्याही इंटरव्ह्यूला जात असेल तर या गोष्टींची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. हे आर्टिकलच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे जात असताना आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की काही रूल्स आहेत किंवा टिप्स आहेत जे आपण फॉलो केले पाहिजे. दुसरा एक असा इन्सिडेंट त्याच्यामध्ये सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये मॉनिटर युअर बॉडी लँग्वेज. म्हणजे ज्यावेळी आपण इंटरव्ह्यूमध्ये जात असतो त्यावेळी आपल्याला आपल्या बॉडीला कंट्रोल करता आलं पाहिजे. वी कॅनॉट डू अनवॉन्टेड ॲक्च्युली मुवमेंट्स इन द टाईम ऑफ दॅट इंटरव्ह्यू. म्हणजे आपण जर इंटरव्ह्यूला गेलो असेल तर आपण कोणत्याही प्रकारच्या हालचाली करू शकत नाही, कारण त्या ॲक्च्युली जज केल्या जातात पुढच्या कमिटीकडून. त्याचवेळी आपल्याला आय कॉन्टॅक्ट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट बाय गोईंग टू एनी इंटरव्ह्यू. म्हणजे आपण ज्यावेळी बोलत असतो त्याच्यामध्ये आय कॉन्टॅक्ट असेल
आय कॉन्टॅक्ट मीन्स नथिंग बट अबाउट द कॉन्फिडन्स, अबाउट युअर ॲटिट्यूड. ज्यावेळी आपण पुढच्या व्यक्तीसोबत बोलत असताना आय कॉन्टॅक्ट करत असतो, त्याच्यावेळी आपला कॉन्फिडन्स त्याच्यामधून दिसत असतो. त्याच्याप्रमाणे आपला कोणत्या प्रकारचा ॲटिट्यूड आहे तेही पुढच्या व्यक्तींच्या लक्षात येत असतं. सो देट इज इम्पॉर्टन्स टू द बॉडी लँग्वेज व्हाईल एंट्रिंग टू एनी इंटरव्ह्यू. पुढे जात असताना आपल्याला ह्याही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे की से व्हॉट यू मीन, म्हणजे तुम्हाला जे काही बोलायचं असेल त्याच्यामध्ये यू हॅव टू बी व्हेरी स्पेसिफिक वन. यू हॅव टू ऑब्झर्व, यू हॅव टू अटेंड ऑर ॲक्वायर द टेक्निक ऑफ स्मॉल टॉकिंग. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला जे काही बोलायचं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रिसाईज किंवा प्रिसाईज न होता तुम्हाला थोडक्यात ती गोष्ट मांडता आली पाहिजे. इट इज नथिंग बट द स्ट्रॉंग पॉईंट व्हाईल एंट्रिंग एनी इंटरव्ह्यू. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते तुम्ही कमीत कमी शब्दात मांडत असाल तर ते जास्त प्रभावी होऊ शकतं. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट पॉईंट विच इज डिस्कस इन दिस आर्टिकल. देन थर्ड वन इज अबाउट युअर ड्रेसिंग सेन्स और व्हॉट यू वियर. त्याच्यामध्ये एक प्रसंग असं सांगितलेला आहे की एक व्यक्ती असते, तो रिटायर झालेला असतो बँकेमध्ये. तिथं बँक मॅनेजरची पोस्ट रिकामी असते. त्यावेळी एक 32 इयर्स ओल्ड लेडी असते, ती डिमांड करते की मला त्या ठिकाणी त्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे, पण तिला कन्सिडरमध्ये घेतलं जात नाही बिकॉज ऑफ द ड्रेसिंग सेन्स. म्हणजे त्या पोस्टसाठी जी तुम्हाला ड्रेसिंग सेन्स आवश्यक असतो ते तिच्या पाशी नव्हता. त्याच्यामुळे व्हेनेवर यू इंटरव्ह्यू फॉर एनी कंपनी यू हॅव टू ऑब्झर्व द इन्फॉर्मेशन अबाउट द स्पेसिफिक कंपनी. म्हणजे तुम्हाला त्या कंपनीची माहिती गोळा करणं आवश्यक असतं. त्या कंपनीमध्ये ड्रेसिंग सेन्स कोणता असला पाहिजे ते पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सो इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट व्हाईल एंट्रिंग टू एनी इंटरव्ह्यू. म्हणजे तुम्हाला मुलाखत देत असताना या गोष्टींची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. पुढे जात असताना त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की देर इज नीड ऑफ पोलाईट लँग्वेज व्हाईल स्पीकिंग टू द फ्रंट पर्सन. जे तुम्हाला कुठेही जायचं असेल तर तुम्हाला जास्त पोलाईटली जेवढी कामं होत असतात ते इतर बोलण्याने होत नसतात. सो देर इज नीड टू स्पीक व्हेरी पोलाईट मॅनर. म्हणजे जे शब्द तुम्ही वापरत असाल त्याच्यामध्ये पोलाइटनेस असला पाहिजे. देन लास्ट वन अबाउट द व्हॉइस, प्रॅक्टिस ऑफ व्हॉइस. म्हणजे ज्यावेळी तुम्ही बोलत असता त्याच्यामध्ये तुम्ही देर इज वन टेक्निक. ॲट फर्स्ट यू हॅव टू रेकॉर्ड युअर व्हॉइस, देन यू हॅव टू लिसन सम फेमस स्पीचेस ऑफ द फेमस पर्सन अँड यू हॅव टू ॲनलाइज द डिफरन्स बिटवीन बोथ ऑफ देम. म्हणजे तुम्ही सुरुवातीला काय करायचं असतं, तुमचा आवाज आहे तो रेकॉर्ड करायचा असतो, तो पहिल्यांदा ऐकायचा असतो आणि त्याच्यामधून तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट वाटते का दुसऱ्याचं ऐकून आपण परफॉर्मर व्हायचं नसतं, परंतु त्या दोन्हीमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे त्या गोष्टी पण तुम्हाला लक्षात घेणं आवश्यक असतं. सो दीज आर मोर इम्पॉर्टंट अँड मोस्ट इम्पॉर्टंट टिप्स विच आर ॲक्च्युली डिस्कस इन द प्रेझेंट आर्टिकल 4 मिनिट्स दॅट गेट यू हायर. त्याच्यामध्ये शेवटी ह्या सगळ्या आर्टिकलमध्ये एक 4 मिनिट्स जे आर्टिकलचं जे टायटल आहे त्याच्यामध्ये पहिले 4 मिनिट असतात ते खूप महत्त्वाचे असतात. ते त्यांनी रायटरने या माध्यमातून सांगितलेलं आहे. सुरुवातीच्या 4 ते 5 मिनिटामध्ये तुम्ही स्वतःला जसे प्रेझेंट करत असाल त्याच्यामधून तुमचा कॉन्फिडन्स इतर पुढच्या असणाऱ्या व्यक्तीला दिसत असतो. म्हणजे पहिल्या 4 मिनिटामध्ये जो पॉझिटिव्हनेस तुम्ही क्रिएट करत असाल तर त्याचा इफेक्ट पुढच्या पर्सनवरती होत असतो किंवा पुढच्या पर्सनच्या मनामध्ये पण तुमच्याविषयीचा जो विचार असतात ते पॉझिटिव्ह येत असतात. त्याच्यामुळं फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. इट इज द फेमस प्रोवर्ब. ज्याच्यामध्ये पहिले इम्प्रेशन असतं ते शेवटचं इम्प्रेशन असतं. हे लक्षात घेऊनच हे पूर्ण आर्टिकल आपल्यापुढे ठेवण्याचा खूप सुंदर प्रयत्न रायटरने केलेला आहे. सो ॲक्च्युली दिस इज द शॉर्ट समरी ऑफ द आर्टिकल 4 मिनिट्स दॅट गेट यू हायर्ड विच इज रिटन बाय कॉनी ब्राउन अँड बार्बरा स्टेनबर्ग. Thank you very much for this lecture.